सकाळी 4:30 वाजले आता सकाळचे, बघू शकता. अजून अंधार आहे. तिथे गाडी आमची, त्याच्या मागे दुसरी गाडी लावली आहे. आता कसा काढायचा हा प्रॉब्लेम आहे. सगळ्या बॅगा भरून रेडी. सगळी रूम चकाचक. गुड मॉर्निंग गाईज. सो आज आहे चेकआउटचा दिवस. सो आम्ही आज वायजागवरून निघतोय आणि आज आहे डे 6. सो आजचा प्रवास असणार आहे वायजाग टू हैदराबाद. सो हैदराबादला आम्ही थांबू. सो निघतोय. सकाळीच 3:30ला उठलो आम्ही, मस्तपैकी डबा वगैरे बनवला आणि चहा घेतला आत्ताच. आणि सो निघतो आता आणि भेटू प्रवासामध्ये. सो अंकु, स्मिता, निघायचं? यस, लेट्स गो. चलो दीदी. ओके, चलो बाय, भेटू. ओके, मला परत यावं लागेल. इथे ठेव बाहेर आणि ह्या घे परत. ट्रिप हे 0 करतो सो दॅट आपल्याला आयडिया येईल. डन. चलो. सो चला निघतोय आता. ट्रिप खतम. ट्रिप खतम. नो वेट फॉर द एप्रिल. एप्रिलला कुठे जाणार आहे? एप्रिलला जाऊया कुठेतरी कुठेतरी plan मस्तपैकी आणखी. सिक्स 45 किलोमीटर्स हैदराबाद इथून आणि 11 तास टोटल टाइम होऊ शकतो मला वाटते. आपण याच्या आधी 12 तासाचे केलेले आहेत. रस्ता चांगला आहे ना. हा, करू. चलो, नो इश्यू. 4:15ला पोहोचतोय असं दाखवत तिथं. हो का? हैदराबाद जास्त इकडनं भोखंड आहे. पोहोचतो आराम. पोहोचू ना. Take the next left at Hanumanthwaka Junction onto Chennai, Kolkata Highway, Raipur, Jagdalpur, Visakhapatnam Road. ओके. सो कोलकाता विशाखापट्टणम हायवेला आम्ही आता एंटर करतोय. एक 10 मिनिटात आम्ही हायवेला पोचलो. लेफ्ट. चलो. Continue on Vizag, Srikakulam Highway for 13 kilometers. 13 kilometers. Back to National Highway 16. सो लेफ्टला घ्यायचंय NH 16ला. राजामुंद्री रोड. Continue for 1.5 kilometers. जाताना आम्ही राईट साईडला जो हा हायवे जाईल स्ट्रेट त्याच्याने गेलो होतो, सिटी अवॉइड करून, बायपास करून. आता सकाळी काय ट्रॅफिक नव्हतं जास्त, त्याच्यामुळं सिटीमधूनच आलो. So now we are entering on main highway. येस, NH 16 जो कनेक्ट करतो वेस्ट बेंगॉल, ओडिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, विजयवाडा, विशाखापट्टणम आणि चेन्नई. डेन्स फॉग, लो विजिबिलिटी, ड्राईव्ह केअरफुली.
इट्स कॉफी टाइम. कॉफी टाइम. 7 वाजले. 2 तास झाले टाइम. हां येस. ओके, सो थोडासा रिफ्रेशमेंट. येस. समोर बघा सूर्य दिसतोय का? अवघड आहे बाबा. हे आमचा कॅमेरामॅन आहे ना, लय भांगर आहे. ज्या प्रॉपर मोमेंटला कॅमेरा ऑन व्हायला पाहिजे तेव्हा कॅमेरा ऑन होत नाही. आणि चला, इथे चहा कॉफी काही व्यवस्थित भेटली ना. आम्ही लिटिल आर्ट बिस्किट्स वगैरे घेतले मस्तपैकी. सो लेट्स गो. मॅडम बिजी कशात? बिझी इन बॉबी. दे एक बॉबी. सो परत एकदा थांबलोय चहासाठी. मागे काही चहा भेटला नाही चांगला. इथं आहे फिल्टर कॉफी मस्त. बसली? सांगितलंस का? ओके, सो चिन्नापत्तनम फिल्टर कॉफी म्हणून आहे. इथं थांबलो आम्ही. विशाखापट्टणमला आम्ही चहा आणि कॉफी घेतली होती या ब्रँचमध्ये. पण तेवढी काय टेस्टी नव्हती इथं कॉफी. सॉरी चहा. कॉफी तर रेडीच नाही अजून. सो तोपर्यंत स्मिताने डोसा मागवतला होता. डोसा खाल्ला आम्ही. सो निघतो आता पुढे. डायरेक्ट लंचलाच थांबू, कारण की टार्गेट जास्त आज, कारण की हैदराबादपर्यंत जायचं आहे. सो वेळ लागेल. सो स्मिता त्यांचा झालेला आहे खाऊन. आल्यात त्या गाडीत. चला. ₹50ची केळी घेतली. ही केळी छान असते. बऱ्याच वेळा आम्ही खाल्ली आहे. आपलं चंदननगरमध्ये पण एकदा आणली होती. 2दा आणली. काढ बघू एक खाऊ. किती आहेत? 3 किलो आणि अशाच दिला तर 3, 9, 12, 15, 13, 14, 16. फेविस्टिक लागेल खाली. नाही तर डबल टेप असतो खालचा तो तसा लावून टाका. गोड आहे. छान आहे. केली ब्रेक. केली ब्रेक. लेट्स गो.
अंकू म्हणते बघा. आयो वानखेडे बोला मॅडम. थांबव कुठेतरी. थांबू की मला पण कंटाळा आला. कंटाळा. हा थोडा पाय बी दुखतात ना, थोडं थांबू, ब्रेक घेऊ. अंकू चालते का? मी चालवते, माझं काय नाही. बाळा, आय एम फुल रेडी. एवढ्या लवकर पुण्यात नाही जायचं आपल्याला. अरे विश्वास नावाची गोष्ट असते. अरे बापरे, हा. विश्वास पानिपत मध्ये गेले बाळा. काय 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 जे तुला अभ्यासाला यायचं आणखीन काय आलंय सुद्धा तिला. काय माहिती. हा? पानिपतची लढाई आहे का बघा? हा. आहे. होती होते. होते का? मग तू विश्वास गमवून बसलीस मग आता नाही. काय उपयोग नाही. ठीक आहे, पुढे थांबू थोडस आणि मला देणार. आणि तुला स्टेअरिंग पकडायला देणार. आणि आणि तू कॉफी पी ना, मग मी केळी खातो. वाटलंच तर थोडस. कॉफी दिसली नाही बरं का ह्या रोडला? हा दिसली मी नाहीये. तेच मी म्हणतो, हा रूट वेगळा आहे का? नाही नाही तोच आहे. हा तिकडं म्हणजे हैदराबादच्या त्या साईडला, विजयवाड्याच्या पलीकडच्या साईडला जास्त आहेत कॉफी ते. इथून इकडं इथपर्यंत म्हणजे- नव्हते, काकीनाडापर्यंत. तुला म्हणायचं विजयवाडा क्रॉस केल्याच्या इकडून नंतर कमी आहे. विजयवाडा ते काकीनाडा हा मध्ये काहीच नाही भेटत आहे आपल्याला. ओके. कारण की काल पण परवा जाताना पण आपल्याला काय म्हणतात त्याला, ते ना थांबता आलं कुठं, ना कुठलं झाड भेटलं, ना काय ना काय, सावली बघून भेटली तर थांबावं वगैरे असं ना. काकीनाडा सोड. हा विजयवाडा पासून ते विशाखापट्टणम पर्यंत हा मोस्टली काही भेटत नाही. हा जास्त आणि नवीन असं रोड नाही. झालेला असल्यामुळे असेल मे बी. नवीन आहे का जुनं आहे आपल्याला माहित नाही, पण नाही आहे इकडे सोयी सुविधा तेवढी तशी कम्पेअर टू नाही, खरंच नाही. हैदराबाद टू हे बघ, तिथून नसतं येत आलं आपल्याला. हा? तिथून नसतं येत आलं हम्म. युटर्न घेऊन. सो आम्ही लेफ्ट टर्न घेतलाय NH16 सोडला आणि NH65 ला आम्ही एंटर करतोय आता. Yes, yes. इकडं. हा. सो रस्ता तर हा पण मस्त आहे एकदम बघा. Yes. सगळे हायवेच आहेत, सगळे हायवे, सगळे टोटली हायवे. एक्सप्रेस हायवे. एकही सिटीच्या आतून जाऊ शकत नाही आपण. म्हणजे जिथे जिथे सिटी आहेत, गाव आहेत, फ्लायओव्हर करून टाकलेत त्याने डायरेक्ट. आता जवळपास आम्ही विजयवाडाला पोहोचलो. अजून हैदराबाद 294 मिनिटं. किलोमीटर. 18 मिनिट. 18 मिनिट अजून विजयवाडाला ना. अजून 5 तास 18 मिनिटाचं रन. सो जेवण स्टार्ट केले. गाडी आम्ही थांबवली फ्लायओव्हरच्या खाली, कारण की मेन रोडला काही झाडं वगैरे नाही जास्त, सावली एकच दिवस. मध्ये बसायला. सो फ्लावरच्या खाली थांबलो आम्ही आणि जेवतोय आता. घरूनच आम्ही जेवण बनवून आणलं होतं, म्हणजे जिथे हॉटेलमध्ये थांबलो होतो तिथूनच बनवून आणलं. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे कॅम्पिंग गॅस वगैरे आहे. सो सगळ्या गोष्टी आपण घेऊन फिरत असतो आम्ही. सो हे भाकर बनवली सकाळी स्मिताने, आणि ही भाजी याची ना शेवभाजी. सो जेवतोय आम्ही. जेवण झाल्यावर परत चहाला वगैरे थांबतो, कारण की खूप गाडी रन केली. 7 तास 6 तास कंटिन्यू ड्रायव्हिंग केलं, 4-5 तास तरी. सो मध्यंतरी परत चहाला थांबतो. सो तेव्हा भेटूया. सो आत्ता विजयवाडा इंटरनल जो रिंग रोड आहे तिथून चाललो आहे आम्ही, आणि हाच In इनर 200 रिंग रोड meters, turn right onto Vijayawada bypass road. मेन रोडला कनेक्ट होतो. सो चला जाऊया. तिथून पुढे इथे पुढे आल्यावर राईट घ्यायचं. सो वी विल कनेक्ट ऑन मेन हायवे. ठीक आहे, चलो राईट. राईट टर्न ना. Turn right onto Vijayawada bypass road. ओके. येताना इथून आलो तो खरंच इथूनच आठवतंय तुला? आला 100%. इथूनच आला होता. पुढून राईट घे. हम्म.
अम्मा अम्मा जा म्हणले तू जा बाबा. ओके. सो हे मद्रास फिल्टर कॉफी मुरगन धाबा. सो इथं थांबलो होतो आम्ही चहा कॉफी घ्यायला. चहा कॉफी घेतली आणि आता आम्ही निघतो टुवर्ड्स हैदराबाद. साधारणतः इथून पुढे 4 तास लागतील हैदराबादला. आम्ही येताना ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो त्या हॉटेलमध्येच पुन्हा आम्ही जाऊन राहणार आहे. त्यांना ऑलरेडी सांगितलं की आम्ही येतो म्हणून. सो त्यांनी रूम वगैरे बुक केलेली आहे. सो ठीक आहे, निघतो आम्ही. चलो बाय. सो आम्ही हैदराबादमध्ये एंटर झालेलो आहे आता आणि 6:30 वाजलेत. अजून 1 तास लागेल. हैदराबादच्या आउटर रिंग रोडवरून आम्ही चाललो आहे आता. थोडासा लेट झाला पण काही इश्यू नाही. राष्ट्रपालनी खूप गाडी खेचली आज. थकला थोडा थकला ना. कंटिन्यू गाडी चालवते ना. 6-7 दिवस झाले. तरी ब्रेक घेतले आपण जास्त पण त्यामुळे टाइम वाढला. रोड बघा किती छान दिसतोय रात्रीचा. हॉटेलला गेल्यावर फ्रेश होतो, चहा घेतो आणि मग परत बिर्याणीच्या शोधात 2-4 हॉटेल शोधतो. ते पिस्ता सोडून दुसरं काहीतरी खावं. बिर्याणी पोट भरून खातो. आलं तर सार्थक होईल हैदराबादमध्ये. परत सकाळी लवकर निघायचे उद्या. हां, उद्या किती वाजता निघायचं? 4ला निघू ना. लवकर निघालं तर आपण पुण्यात लवकर जाऊ आपण. म्हणजे घाई नाही करायची. लवकर इन द सेन्स की बाबा तेवढाच वेळ लागेल. फक्त संध्याकाळच्या ऐवजी साधारणतः म्हणजे 4-4:30 किंवा 5 पर्यंत आपण ॲटलिस्ट पोहोचू पुण्यात. नाहीतर मग 5 नंतर जर पोहोचलो तर मग हडपसरची ट्रॅफिक, त्यात प्रसिद्ध वाघोलीची ट्रॅफिक, या सगळ्या गोष्टी अवॉइड होतील. समजा थोडंसं लवकर निघालो तर आपण निघू, लवकरच निघू. हो, काय नाही, आपल्याकडे सगळ्या सोयीसुविधा आहेत. गॅस आहे, कॅम्पर गॅस आहे. सो तो असल्यामुळे आपलं चहा पाणी वगैरे सगळं वेळच्या होतं आपलं. आपल्याला काही वेट करायची गरज पडत नाही. So, लवकरच निघूया उद्या. ठीक आहे. गुड इव्हनिंग. आता चेक इन केलं आम्ही रॉयल स्टे इन हॉटेलमध्ये हैदराबादला, जिथं लास्ट टाइम येताना थांबलो होतो. हां, म्हणजे वायझॅकला जाताना. हां. सो आम्ही पुण्याला जात असताना परत हैदराबादमध्ये थांबलो स्टेसाठी. सो सेम हॉटेलमध्ये थांबलो. आता थोडंसं फ्रेश होतं, चहा वगैरे घेतो. थकला राष्ट्रपाल. हां. नाही, ॲक्च्युली मला आत्ता अर्धा एक तासापूर्वी मला थोडंसं आहे ना थकवा वाटलं फक्त थोडंसं. बाकी जेवढं शक्य तेवढं लवकर जायची इच्छा होत होती हॉटेलला. सो ठीक आहे, एकंदरीत बरा झाला प्रवास. सो फ्रेश होतो आणि जातो आम्ही, जेवण वगैरे करून घेतो आणि मग बिर्याणी खायला. बिर्याणीचे हॉटेल शोधतो आधी चांगले. इथं आपण येतो ना, तिथं पलीकडच्या साईडला एक होतं. जाऊया आपण, जाऊया तिथे जाऊया. सो ठीक आहे, चालतं. बिर्याणी वगैरे खाऊन येतो, मग सांगतो कशी होती बिर्याणी वगैरे तुम्हाला. चलो बाय. आम्ही बावर्चीला आलो डिनर करायला. चिकन बिर्याणी घेतली, 1 नंबर. ती गुगलला सर्च केल्यावर येते पिस्ता बिर्याणी फेमस आहे म्हणून, पण ती फक्त फेमस असेल, टेस्टी नाही आहे. कशी 1 नंबर. पण माझा थकवा गेला समजा. हां, माझा बस चला तर मी ग्रेव्हीची भाजी पण मागवणार आहे. ते बघ ना, त्याची ते
सोबतचं ते ग्रेव्ही देतात ना ते सुद्धा किती टेस्टी आहे. खूप तंदूर फ्लेवर असतो ना सुद्धा. आणि ॲक्च्युली इथं पण बिर्याणी खाल्ल्यावरती जाणवलं की इथं जास्त मसाला नसतो, पण तांदळाला म्हणजे भाताला टेस्ट आहे. चव आहे. हां, सो हैदराबादला जर येणार असाल तर नावाजलेल्या ठिकाणी न जाता जिथं टेस्टी भेटते तिथं जा. ॲक्च्युली सो एन्जॉय करतो आता बिर्याणी. कशी वाटते मला? छान आहे, एकदम मस्त. का गारे गारे. ओके, हाफ चिकन तंदूर घेतले. इतकं मस्त आहे, इतकं टेस्टी आहे, इतकं अरे काय म्हणजे आवडलं मला तुला? तिखट लागतंय बट आय एम एन्जॉईंग इट. तिखट आवडतं. सो दिस इज डबल का मिठा. खा बाळा, कशी टेस्ट सांग. काय होतं हे? कशाने बनलेलं असतं? ब्रेड. आपण बघू मला ते थोडं. ते हे करतो ना आपण दूध ब्रेड नाही, ते बासुंदी नाही. माझ्या बर्थडेला बघ एवढं मोठं आणलं होतं त्या पात्रामध्ये. काय ते आणलं होतं ना, ते एवढं मोठं होतं ते बर्थडेला आणलं. हा, तेच आणलं होतं. ते डबल कमेंट नव्हतं ते. तेच होतं. ते नव्हतं ते. अरे मला खूप ते जे मागवलं होतं ना, पिवळं होतं ते ना. हा पिवळं नव्हतं ते, पांढरं होतं. हा मग मी तेच सांगतो, एका अख्ख्या प्लेटमध्ये दिलं हा. होतं ते. हे आहे काय म्हणतात त्याला, आठवत नाही मला ना. तेच मागवलं यादगार मधून ना, शाही तुकडा. फाईट होतं आणि दिस इज टोटल डिफरंट. असं आहे का? हां पण वेगळं आहे का? पण आहे ना, हे same थोडं piece आहे. हलव्या टाईप बनवतात डबल कमेंटला. शाही तुकडा ब्रेड ठेवतात, शाही तुकडा ब्रेड वाजून करतात ना. हे फक्त हलव्या टाईप करतात. प्रोसेस डिफरंट अँड टेस्ट ऑल्सो डिफरंट. बघू. माझी शुगर मे बी 290 200 असेल, पण या महिन्यात ते कवर करेल. पण एवढं खास खाणार आहे मी. घेतलं म्हणल्यावर संपवावं लागणार आहे. नाही तुम्हाला कसं वाटलं? नाही, ते छान आहे डबल मस्त का. आहे. हे जाऊ दे मला. पण हे ॲप्रिकॉट एवढं काही हे नाहीये. पण मला पण एवढं आवडलं नाही. आणि ॲक्च्युली हे डबल मिठाच्या डबल महाग आहे. खूप महाग आहे. 150 रुपये, 150 रुपीज. खूप महाग आहे, बट दिस इज बेस्ट. मी येते ना इकडं. सो अशा प्रकारे आजच्या दिवसाची स्वीट खात स्वीट सांगता झालेली आहे. ट्रिपची नाही, आजच्या दिवसाची. ओके, आजच्या दिवसाची सांगता करतो. चॅनलला नवीन एवढी थंडी लागते मला बोलते बघा. हीच ती स्मिता जो ऑफिस मध्ये लय शांत वाटते सगळ्यांना. आणि रिअल लाईफ मध्ये काय ते आम्हालाच माहिती. कॅमेरा येते तिकडे हलू नका. ठीक आहे, चॅनलला नवीन आला असाल, चॅनलला व्हिजिट केली असाल तर काय काय परत तो कसा बोलला माहिती का? ओके, सो भेटूयात उद्या. चलो, टिल देन बाय बाय, गुड नाईट. बाय, गुड नाईट.
गुड मॉर्निंग. सो Good morning. आज आम्ही हैदराबादमध्ये काल थांबलो होतो स्टेला इथं हॉटेल रॉयल स्टेन म्हणून आहे. सो आत्ता सकाळी उठलो 4 वाजता, फ्रेश झालो, आंघोळी केल्या आणि चहा वगैरे केला. सो आता आम्ही निघतो इथून फ्रॉम हैदराबाद टू पुणे. सो टोटल किलोमीटर किती? अप्रॉक्स 550. 550 किलोमीटर आहे आणि 9 तास लागतील. सो निघतो आम्ही. बाकीचे डिटेल तुम्हाला देतो रस्त्यामध्ये. चलो बाय बाय. सो बरोबर 5 वाजलेत आणि 510 किलोमीटर 8 तास 50 मिनिट टू पुणे. चलो ऑल लेट्स सेट. गो. लेट्स गो चलो टुवर्ड्स पुणे. फायनली येस. टुवर्ड्स होम. व्यवस्थित झाली ट्रिप आत्तापर्यंतची तरी. व्यवस्थित मस्त. रूमवरच सकाळी चहा बिस्किट येस. ऑल डन. बरं आहे ते गॅस आहे म्हणून. कॅम्पिंग गॅस आपल्याकडे हा. आहे त्याच्यामुळे इतका त्याचा बेनिफिट होतो सुद्धा. एवढ्या सकाळी काही सगळं भेटणं शक्य नाही ना रे. आणि आपल्या तोंडाचे शेवटी चोचले असतात की नाही चहा असाच पाहिजे होता, तसाच पाहिजे होता, नाही का, मॅच होत नाही. त्याच्यामुळे आपलं असलेलं कधी चांगलं. ठीक आहे बाबा, नाही आहे त्याच्यामुळे रस्त्यावरचे चहा नाश्ता करणं दॅट इज ओके. पण शक्य होत सकाळी नाही, भेटत निघताना नाही. चहा लागतोच आणि एवढ्या सकाळी कुठं भेटत पण नाही. भेटत नाही. सो ओके ते बरं झालं. हळू सकाळी सकाळी ट्रॅफिक भेटत नाही त्यामुळे सकाळी सकाळी निघलेलं कधी पण चांगलंच. कधी पण चांगलं. आणि कसं संध्याकाळी पण मग काय होतं, एकतर गेलो आपण बरोबर वेळेवर तर अंधाराच्या आधी पोचतो. आणि जरी काय ट्रॅफिक लागलं काय झालं तरी 8-9च्या आतमध्ये तर पोचतो. थोडासा उठायला असं वाटेल त्रास होतोय काय हा, होतोय. सकाळी थोडा उठायला त्रास होतो कारण की रात्री आपण पण थकलेलो आपल्याला असतो. पण कसं आहे पण तेवढे सकाळचे ते 2 तास तुमचं दिवसभराचा थकवा घालवतो तो. जेव्हा तुम्ही लवकर जाता व्यवस्थित घरी संध्याकाळी ट्रॅफिकच्या आधी बरं वाटतं. सो त्याच्यामुळे सकाळचा थोडासा त्रास होतो 2 तास. मला तर काही नाही बाबा. केस बघा. आम्ही अख्ख्या ट्रिपमध्ये डोक्याला लावायचं तेल घेतलेलं नाही. आज घेऊ, उद्या घेऊ, इथे घेऊ, तिथे घेऊ, ते काय घेता आलं नाही. पण सिल्की केस झालेत माझे एकदम. माझ्या मुलीपेक्षाही छान केस आहेत माझे. हो चला. इश्क करना छोड़ दिया है, छोड़ दिया है. सो वी आर ऑफिशियली इन महाराष्ट्र. महाराष्ट्र बाउंड्री. अरे बाबू, अरे अरे, बाप, अरे. अरे बाप, महाराष्ट्रात कसले एवढे? मोठमोठे आले. अयो, बिबटे आणि ए बाबा, छोटे बिबटे नाही ने. आतापर्यंत रोड कंडिशन मस्त. एकदम ओके. ॲव्हरेज आहे 28.3 चा. येस. सो आता महाराष्ट्रात आल्यावर बघू ॲव्हरेज मध्ये काय फरक पडतोय. येस. आतापर्यंत ओके टोके चाललंय. ओके नाही, टोके नाही, एकदम ओकेच. पण बघू आता पुढे काय ॲव्हरेज भेटते. पण मस्त. सो आता वाजलेत 7:45. 1.5 तासात सोलापूरपर्यंत पोहोचू आम्ही. येस. डायव्हर्जन आहे पुढे. तलमोड आलेला आहे आणि पुण्याला जायला 6.25 तास. 2 वाजता पोहोचतो म्हणून सांगते ते, पण आपण 4 पर्यंत पोहोचू. खाणं पिणं टाइमपास. आता कंटिन्यू 4 ड्रायव्हिंग ते केले ना 5 आपण पर्यंत. निघाल्यापासून. हा, आता आपला नाश्ता होईल, आपले मॅडम उठतील, मग मॅडमचे फरमाईश सुरू होतील.
लागतोच का तर काय टोल गेट. रस्ता चांगला आला का टोल समजायचा आला. काय उठते वो फूल खिले खिल के रहेंगे जो खिलने वाले हैं. हारेंगे नहीं इस बात की तसल्ली रखिए. यूं मिटना होता तो कब के मिट गए होते. वाह वाह. वाह 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 वाह. इसी मोहर के साथ हम पहुंच है. हाँ? हम पहुंच गए हैं सोलापुर के नजदीक. सो बरोबर 9:30 वाजता ड्रायव्हरने आम्हाला सोलापूरला पोहोचवलेलं आहे. आणि हा सोलापूरचा मेन चौक. आपल्याला राईटला जायचंय. इकडे ना येस राईट. त्या ट्रॅकला पण राईटलाच जायचंय. म्हणूनच मी इकडे घेतलं बेटा, म्हणजे आपल्याला त्याच्या आधाराने जाता येतं. कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर. सो आम्ही रोड आहे त्याच्यात. थांबा. थांबा. पहा. Right to the right to stay on National Highway 65. अर्धा तासात लांबोटी येऊन जाईल ना. अर्ध्या तासात लांबोटी ठीक आहे. आणि सगळं 4.5 तासात चहा नाश्ता काय असेल ते तिथंच करू आता. पुणे. मस्त आलो फटाफट. हा एकदम ओके मध्ये आलो. ट्रॅफिक नाही काय नाही. बरं हा ना. झालं काय नाही बरं. व्हेरी नाईस. आणि तसं बघायला गेलं तर आपण जेव्हा ट्रिपला येतो बाहेर कधी पण अंकू बरोबर उठतेच. 4ला म्हणा 4ला 3ला. ट्रिप मूड मध्ये असतील ती. नाही तर घरी. वो उठाने का नहीं मेरे को 10 बजे से पहले. बरोबर ना मला. राईट रॉंग. राईट. आता बघ उद्याच आता आपण संध्याकाळी जाणार. उद्या अंकिता 10 शिवाय आपल्याला व्हायचं नाही. संध्याकाळी मेसेज देणार ती. आणि आता ट्युशन जर सकाळची असेल तर काय का ट्युशन नाहीये. सुट्टी. ये क्या बात कर रहे तुम. कोण असणार. ये क्या होती है ट्यूशन. कल कुछ नहीं 11:30 11:30 बजेच्या बी डायरेक्ट असंच का बाळा. मग कसं एक संघ असतो काय. ओके अंकू टोनी. लांबोटी येतपर्यंत क्राईम पेट्रोल. अरे अरे मैं भी खुश, मम्मी भी खुश, पब्लिक भी खुश, सब कुछ खुश. तर चलो. एक पोरगा असतो आणि त्याचा पप्पा असतो, त्याची बहीण आणि आई. तर ते चौघं एकदम हॅपी फॅमिली असते. पण त्या पोरासाठी नसती, कारण की त्याचा पप्पा त्याला नुसतं ओरडत असतो, त्याला लाईक व्हॅल्यू देत नाही तो. तर आणि त्याच्या पोरीला तो एकदम प्रिन्सेस ट्रीटमेंट देतो त्याचा पप्पा. तर एक दिवशी काय होतं, तर ते त्याची मम्मी आणि ती बहीण ते गावाला जातात. एक म्हणजे असंच फॉर ट्रॅव्हल पर्पज ते गावाला जातात. तर ते दोघं घरी असतात, त्याचा बाप आणि तो पोरगा. व्हेरी नाईस. कंटिन्यू मम्मा. डोंट. हा, तर ते दोघं घरी असतात. तर हा उठतो उशिरा वगैरे पोरगा. तर त्याचा बाप म्हणतो, काय त्याला लवकर उठता येत नाही का, मी इथे एकटा बसलोय हे करतोय उगाचच. एकटा बसलोय, चहा नाही दिला मला इथे सकाळी, तुझी आई गेली तिकडे मामाच्या घरी. मग तो म्हणतो, आता मी काय करू, मी तुमचाच पोरगा आहे ना. तर मग ते असं चालतं. मग तिथं त्याच्या पप्पाला आहे ना खूप म्हणजे असं क्राईम पेट्रोल वगैरे बघायला ना खूप आवडतं. ओके. तर त्याचा पप्पा सकाळपासून क्राईम पेट्रोल बघत असतो. तर हा येतो पोरगा, चहा वगैरे घेऊन येतो, मग तो पण बघायला लागतो. तर ते दुपारी 3-4 वाजेपर्यंत बघतात. तर
त्या एपिसोड्स म्हणजे 4-5 एपिसोड ते पूर्ण फिनिश करतात दिवसभर बघून. तर त्या 4-5 एपिसोड मध्ये पोराने बापाला मारलेलं आहे, हेच एपिसोड. तर हा पोरगा म्हणजे ह्याच्या अंगात पण किडे आहेत ना जास्त, तर हा इकडे फ्रीज कडे येतो आणि चाकू घेतो आणि ऍपल घेतो आणि पप्पाकडे जातो, म्हणतो पप्पा ऍपल खाणार का? तर म्हणतो अरे नको ना, मम्मीला फोन कर ना, किती वाजता येते मम्मी विचार ना. तेव्हा ते तिथं स्टोरी संपली. म्हणजे मोरल ऑफ द स्टोरी आहे की तुम्ही जी गोष्ट करता ती लिमिट मध्ये करा, नाहीतर म्हणजे अशी निगेटिव्हिटी फोन करायला काय लावतो रे तो? मग तो ते दोघं एकटे असतात ना, मग हाताला मारून टाकल. अरे बाबा जयशंकर हॉटेल आहे तिथं थांबलो. येताना तुम्ही पाहिलं असेल की त्या साईडला पण जयशंकरची एक ब्रँच आहे आणि पुण्याला जाताना या साईडला एक ब्रँच आहे. सो आम्ही इथे थांबलो आहे आता. इथली खासियत तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेली आहे की इथला लांबोटीचा चिवडा, परत इथं भाकरी वगैरे भेटतात, वाळलेल्या भाकरी म्हणतात त्याला, पण लोक खूप आवडीने खातात. सो तुम्ही कधी समजा आले तर इथून तुम्ही नक्की आवडीने त्या जयशंकरचा चिवडा झाला, भाकरी झाल्या, बरेचसे बाकीचे काही आयटम्स पण भेटतात तिथं. सो तुम्ही ट्राय करू शकता. सो आता मी जातो, स्मिता आणि अंकिता गेलेत आतमध्ये चहा घ्यायला वगैरे, नाश्ता करायला. सो इथे आले तर तुम्हाला हे दाखवतो की काय काय मी जे तुम्हाला म्हटलं होतं की लांबोटी चिवडा. सो हा लांबोटी चिवडा आहे, सॉरी हे भडंग आहे. लांबोटी चिवडा पण आहे. लांबोटी चिवड्याचे पण असेच पॅकेट असतात. सो हे आयटम्स आहेत बघा. इथे आले तर नक्की ट्राय करू शकता तुम्ही. बरेचसे आयटम्स आहेत. पुरी भाजी ना स्मिता? आणि मला तुम्ही ड्रायव्हर लोक आहे बघा. अरे ड्रायव्हर लोकांना चांगलं खाऊ पिऊ घाले तर व्यवस्थित पोहोचवतील तुम्हाला घरी. कुठे ड्रायव्हर लोकांसाठी तिकडे आहे का? चला ठीक आहे, मी पण पुरी भाजी खातो. सो आता आम्ही चहा घेतलाय आणि एक कुंदा चहा घेतलाय आणि एक नॉर्मल चहा घेतलाय. तर नॉर्मल चहामध्ये खाली काही नसतं. कुंदा चहामध्ये काय कुंद काय असतं, कलाकार तर ते कलाकंद टाईप असतं काहीतरी. सो त्याला कुंदा चहा असतं, चहा टाकून देतात. फेमस आहे लांबोटी. हा जरा जास्त गोड असतो कुंदा चहा आणि नॉर्मल ही इथली स्पेशालिटी आहे इकडच्या साईडची, सोलापूरची कुंदा चहा. हो. सो नाश्ता झाला आमचा, 2 पुरी भाजी, चहा आणि घरी थोडंसं खायला घेतलं, स्पेशली चिवडा, चटणी. सगळ्यांनाच आवडतं ते. आता निघालोय. मॅप नव्हतं लावलेला का? गर्दी चालू झाली का काय ट्रकची आता? हां आता दुपार सकाळी तसं काय नाही म्हणजे एवढी फुलं नाही, बघ ना किती normal छान आहे दिसत रे. आहे ती पिवळे पिवळे. मस्त. तुझसे ही जी लूं मैं, तुझसे ही तेरे होने का सबूत है. बादल छोड़ के धरती, चांद से कह के मैं रूह को सौंप दूं. बादल छोड़ के धरती, चांद से कह के मैं रूह को सौंप दूं. इश्क करना छोड़ दिया है, छोड़ दिया है. रातों को मैं
सोया करता हूँ, सोया करता